नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असून 490 रिक्त जागांसाठी कनिष्ठ कार्यकारी या पदाच्या भरतीबाबतची जाहिरात भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 1 मे 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एन.एक्स. मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन.एक्स. मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता 490 रिक्त जागांची भरती जाहिरात भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी पात्र उमेदवारास या ठिकाणी 490 रिक्त पदसंख्येसाठी उपलब्ध झालेली असून जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। 2 एप्रिल 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। तर या ठिकाणी अर्ज कोणी करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर या पदासाठी लागणारी शिक्षण पात्रता त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरती बाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या पदांसाठी ही पदभरती होत आहे, त्यानुसार रिक्त पदसंख्या किती आहे, अर्ज करण्यासाठी अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्याकरिता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या पदांसाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नावे व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कनिष्ठ कार्यकारी या पदासाठी मित्रांनो ही पदभरती या ठिकाणी होत आहे। तर फील्डनुसार त्या पदाची नावे इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी प्रत्येक पदासाठी किती रिक्त पदसंख्या आहे याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर करता 3 रिक्त पदसंख्या आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल करता 90 रिक्त पदसंख्या आहे, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल करता 106 रिक्त पदसंख्या आहे, तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स करता 278, तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आयटी करता 13, अशा एकूण मित्रांनो 490 रिक्त पदसंख्येसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे पद या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्यानुसार रिक्त पदसंख्या इथे देण्यात आलेली आहे। तर तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता मित्रांनो शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर प्रत्येक पदासाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पहिल्या पदासाठी मित्रांनो शिक्षण पात्रता बघू शकता, आर्किटेक्चर इंजिनिअरिंगची पदवी व गेट 2024 ची परीक्षा ज्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली आहे ते उमेदवार पद क्रमांक 1 साठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 2 करिता शिक्षण पात्रता बघू शकता, सिव्हिलमध्ये बीई बीटेक झालेला गेट 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 3 करता या ठिकाणी शिक्षण पात्रता बघू शकता, इलेक्ट्रिकलमध्ये बीई बीटेक व गेट 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार पद क्रमांक 3 साठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 4 साठी शिक्षण पात्रता बघू शकता, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकलमध्ये बीई बीटेक झालेला व गेट 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार पद क्रमांक 4 साठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर मित्रांनो पद क्रमांक 5 साठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये बीई बीटेक पूर्ण केलेला किंवा एमसीए व गेट 2024 ची परीक्षा उत्तीर्ण केलेला उमेदवार पद क्रमांक 5 साठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या 5 पदांसाठी त्या पदानुसार शिक्षण पात्रतेबाबतची माहिती इथे देण्यात आलेली असून या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कमाल वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर 27 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहात। एससी एसटी प्रवर्गासाठी 5 वर्ष वयामध्ये सूट आहे, तर ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्ष वयामध्ये सूट या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी दरमहा वेतन किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ग्रुप बी लेवल 1 नुसार या पदासाठी वेतन मित्रांनो 40,000 ते 1,40,000 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी असणार आहे। तर या मूळ वेतना व्यतिरिक्त मित्रांनो महागाई भत्ता, वार्षिक मूळ वेतनाच्या 3
30% वाढ, त्याचप्रमाणे HRA आणि इतर फायदे जे आता CPF, ग्रॅज्युइटी, सामाजिक सुरक्षा योजना, वैद्यकीय यांचा समावेश या ठिकाणी असणार आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि त्या वेतनासोबत मित्रांनो या ठिकाणी सोयीसुविधा या पदासाठी असणार आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. तर अशा प्रकारे मित्रांनो मासिक वेतनाबाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली होती. त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क या पदासाठी अर्ज करण्याकरता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. जनरल OBC प्रवर्गासाठी 300 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहे व ती संपूर्ण जाहिरात वाचून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. फक्त भारतीय उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे. उमेदवारांकडे वैध ईमेल ID व वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे असलेली ईमेल ID, मोबाईल नंबर, लिंग, जन्मतारीख ही सर्व माहिती भरताना सर्व माहिती बरोबर आहे की नाही ती तपासूनच आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. एकदाचा फॉर्म सबमिट झाला की परत त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन करिअर या टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे आणि गेट 2024 मध्ये हजर असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी जवळ ठेवणे आवश्यक आहे, जसे आपली कागदपत्रे, त्यांचा तपशील, शैक्षणिक पात्रतेचा तपशील, वैयक्तिक माहितीचा तपशील, पासपोर्ट आकाराचे फोटो अशी संपूर्ण कागदपत्रे अर्ज सादर करताना जवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करून त्यामध्ये आपली सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती ही 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्रावरून भरून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो गेट ॲडमिट कार्डवरून त्यांचा नोंदणी क्रमांक सुद्धा त्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. अशी सर्व योग्य माहिती योग्य रीतीने भरून आपला फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सबमिट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचसोबत मित्रांनो अर्ज सादर करण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर निवड प्रक्रियेबाबत व भरतीबाबत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्ही जाहिरातीमधून बघू शकता. जाहिरातीची PDF मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व टेलिग्राम चॅनलवर येथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सदर अर्ज करण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 2 एप्रिल 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2024 या ठिकाणी असणार आहे. तर 2 एप्रिल 2024 ते 1 मे 2024 या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. अधिकृत माहितीसाठी वेबसाईट बघा मित्रांनो. पदभरतीबाबत अधिक माहिती घ्यायची असेल तर जाहिरात बघू शकता. टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो जाहिरातीची PDF देण्यात आलेली आहे. तर टेलिग्राम ग्रुपवर जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून ती जाहिरात डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती पदभरतीबाबतची वाचून या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 490 रिक्त जागांसाठी कनिष्ठ कार्यकारी हे पद भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग यांच्याकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याबाबतची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी या YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.